श्रोते हो नमस्कार. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझा या कार्यक्रमात तुमचं स्वागत. वृषाली स्लिमिंग सेंटरच्या संचालिका वृषाली मेहेंदळे आहेत माझ्यासोबत. वृषालीताई नमस्कार. नमस्कार. ही केस फाईल आहे, याच्यावरती लिहिलं नाव नदीम खान. 137.500 ग्रॅम एवढं वजन. येस. या केसबद्दल सांगा. हे खूपच जास्त आहे वजन. एक्झॅक्टली. आता माझ्या दृष्टीने म्हणशील ना चित्रा, तर त्याचं एक्सपेक्टेड वजन हे 75 ते 78 किलो पाहिजे, कारण त्याची उंची 5-10 आहे. किती वर्षांचे आहेत हे? हा मुलगा 23 वर्षाचा आहे, फक्त मुलगा आहे तो. आणि ह्याला बघितल्यावर मला असं वाटलं की हा नक्की 2-3 मुलांचा बाप असेल. पण जेव्हा तुम्हाला म्हणाला की मॅडम मी फक्त 23 वर्षाचा आहे, तेव्हा मी उडालेच. कारण वजन वाढल्यानंतर चित्रा माणूस एकतर जून दिसायला लागतो, त्याची स्किन खराब होते. त्यातच तुम्हाला थायरॉइड असेल तर मग बघायलाच नको, कारण स्किन अत्यंत जून आणि दडदडीत होते. त्यामुळे ओव्हरऑल मूड स्विंग, चिडचिड, त्यातच B12 फक्त 95.3, D3 9.9. आता मी म्हटलं की अरे तुझं B12 हे फक्त 95 कसं काय? तू रोज नॉनव्हेज खात असशील ना? तर तो चक्क नाही म्हणाला, म्हणजे कधी कधी खातो. आता B12 हे फक्त 95 आहे म्हटल्यानंतर व्यायाम चालू केल्यानंतर लगेचच त्याला प्रचंड थकवा यायला लागला. ताबडतोब मी त्याला 2 cc इंजेक्शनं चालू करायला लावली. B12 साठी, D3 साठी औषधं चालू केली आणि मग मला फटाफट रिझल्ट मिळाला. चित्रा त्याचं वजन हे आत्ता 26 दिवसात 10 किलो आणि 28 इंच मेजरमेंट एवढी त्याची कमी झालेली आहे. याचा अर्थ B12 ची इंजेक्शन चालू केल्यानंतर वजन कमी होतं असा गैरसमज करून घेऊ नका. पण बेसिकली एन्ड्युरन्स वाढतो, व्यायाम हा करायला कंटाळा येत नाही, चिडचिड होत नाही, थकवा येत नाही. आता खरं म्हणजे फील गुड फॅक्टर हा बेंबीच्या देठापासूनच यायला लागतो. याबद्दल तुमच्याकडून ऐकायचं आहे आत्ताच्या जनरेशन बद्दल. पण तत्पूर्वी श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, व्हॉट्सअप करा, फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. आता ज्या जनरेशनच्या मुलांना प्रचंड स्ट्रेस आहे, त्यातच रात्रीची जागरणं, अपेयपान, त्यामुळे वजन कमी होत नाहीत. पण हा नदीम अतिशय छान मुलगा आहे, तो कधीही अपेयपान करत नाही. त्यातच डाएटच्या वेळा आणि सांगितलेल्या डाएट तो वेळेवर सांभाळतो. त्यामुळे त्याचा रिझल्ट इतका फास्ट मिळाला आहे. त्यातच मी त्याला आधीच सांगितलंय की 80 किलो वजन झाल्याशिवाय जिम मधनं बाहेर पडायचं नाही. कारण मला वाटतं त्यालाही कॉन्फिडन्स आला असेल एवढा वेट लॉस झाल्यावर. कारण 20-30 किलो वजन कमी झाल्यानंतर ते पुन्हा वाढवायचं आणि पुन्हा परत यायचं, ह्याच्यात कुठलाही शहाणपणा नाही. एकदाच काय तो रंधा मारा आणि बारीक व्हा, म्हणजे पुन्हा प्रॉब्लेम नाही. कारण उभं आयुष्य पडलंय मुलानं तुमच्या समोर. वयाच्या 23व्या वर्षी जर तुमचं वजन 136-37 किलो असेल तर पुढं कसं होणार आहे तुमचं? माझ्या सगळ्याच जिमवर 100+ वजन आणि वय फक्त 16 ते 20. इन्शुलिन रेझिस्टन्स पासून वाटेल ते प्रॉब्लेम अशा मुलांना येत असतात. कारण आई वडिलांना शुगर असते आणि त्यांना दुर्दैवानं आई वडिलांचं ऐकायचं नसतं. कारण आपले घर की मुर्गी डाल बराबर या नात्याने मुलं ही आई वडिलांचं ऐकत नाहीत, कारण ती 16-17 वर्षाची असतात. त्यामुळे ते रिबॅलियस नेचरची असतात. अशा सर्व मुलांना मी काउन्सिलिंग करते आणि डाएट देऊन त्यांना त्याच्यातनं बाहेर काढते. चित्रा, गेले अनेक वर्ष मी 30-30, 40-40 किलो वजन ही आरामात कमी केले, कारण माझं ते पॅशन आहे. आजपर्यंत जगातले सगळे वेट लॉसचे प्रोग्राम जॉईन करून झाले, पण साधं 5 किलो सुद्धा माझं कमी झालं नाही. पोट तर सोडा, तिथपर्यंत आम्ही कधी पोचलोच नाही. आणि दिवसाकाठी 7-8 पोळ्या, फळं, चिकन, अंडी, खाकरे एवढं सगळं खाऊन आमचा वेट लॉस कसा होईल असा प्रश्न माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला पडतो. पण माझं एकच उत्तर असतं, ते म्हणजे 23 वर्षाच्या तरण्या ताठ्या मुलाला त्यात 137 किंवा 100+ वजन असेल तर 2 पोळ्या या दिवसाकाठी तुम्हाला खाणं शक्य नसतं. त्यांनी तुमचं पोट भरणार नाही, वजन कमी होणार नाही. त्यामुळे इनपुट आउटपुट डेफिसिटच्या गणितांचा सत्यानाश होतो. म्हणून मी म्हणते की ईट मोर अँड लूज मोर. करेक्ट. याच नोटवर आज इथंच थांबूयात. श्रोते हो, वेट लॉस, फिटनेस आणि डायबिटीज कंट्रोलसाठी उत्तम पर्याय वृषाली स्लिमिंग सेंटर. पुण्याबाहेर राहताय मग त्यांचा फिटनेस कन्सल्टेशन घ्या. अधिक माहितीसाठी संपर्क करा, व्हॉट्सअप करा, तसंच आमच्या फेसबुक पेजलाही व्हिजिट करा. वृषाली स्लिमिंग सेंटर प्रस्तुत वेट लॉस माझ्यामध्ये वृषालीताईंसोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.